नमस्कार मित्रांनो, मी तुमचा विकास आणि आज आपण आलेलो आहे पवना नदीच्या बंधाऱ्यावरती. मित्रांनो, लहानपणापासून आम्ही इथे पोहलो, वाढलो, वावरलो, खेळलो, हा तो एरिया. मित्रांनो, या एरियामध्ये आल्यावरती असं वाटतं की काहीतरी वेगळं आहे बाई, कारण एवढे वाईब्स आहेत ना. लहानपण गेलं आमचं अक्षरशः. इथं तुम्ही समोर पाहू शकता. आता हे जो तुम्हाला बंधारा दिसतोय, या बंधाऱ्यावरती येणं जाणं असतंच. आणि त्या कोपऱ्यावरची जे झाड दिसतं तुम्हाला, हे वालं, तिथून आम्ही त्या बंधाऱ्यावरती जायचो. बंधाऱ्यामध्ये जाऊन तिथनं नदीमध्ये पोहायचो. पोहून खाली जाऊन बसायचो. आमच्यासोबत आमचे खूप सारे असे सिनियर लोक असायचे, म्हणजे आमचे काका वगैरे जे असायचे. आमच्यासोबत पोलीस काका पण यायचे, जे की आम्हाला पोहायला त्यांनी या वातावरणात शिकवलं. नदीचं पाणी वाढलेलं आहे तसं म्हणलं तर, कारण नॉर्मली नदी एवढी दुथळी भरून वाहत नाही. आता वरतून पवना डॅममधनं पाणी सोडले म्हणून ही अशी वाहती आहे. पण पाहू शकता. आणि तो आहे लंडन ब्रिज. आम्ही लंडन ब्रिजच म्हणतो लहानपणापासून, हा काय माहिती, पण लंडन ब्रिजच. मस्त वाटतं मित्रांनो, असं एकांत येऊन बसायचं. कुणाचंही काय नाही, टेन्शन नाही, ऑफिसचं टेन्शन नाही, काय नाही, निवांत बसायचं, सर्व गोष्टी हे करायच्या. आणि अशा रीतीने पाहू शकता. प्रवाह खूप वाढलेला आहे. पाणी जे आहे ते खूप प्रेशरने सोडण्यात आलेलं आहे. नॉर्मली एवढा स्पीड नसतो या नदीचा, म्हणजे एवढा प्रवाह नसतो. मस्त वाटतं मित्रांनो. अशा ठिकाणी तुम्ही बसला आहात, सोबत तुमच्यासोबत काहीतरी असं खाण्याची गोष्ट असेल, तुम्ही खाताय, ते एन्जॉय करताय. लांबून निसर्ग सुंदर दिसतो मित्रांनो. जवळ जाऊन त्याच्यासोबत जवळ जाऊन माती खाऊ नये, हीच आपली विनंती असते. जवळ गेला की वाहून गेला, लांबून पहा, सेफ राहा. प्रत्येक ड्रायव्हर मागं लिहितो, सावधान, अंतर ठेवा. त्याप्रमाणे निसर्ग देखील असा आहे की जर तुम्ही अंतर ठेवले तर ते सुंदर आहे, आणि लई जवळ गेले तर ते अतिसुंदर आहे. ते डायरेक्टली तुम्हाला वरती घेऊन जाऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो, वाईप करा, पण लांबून करा. आता आपल्याला दिसत आहे की काही असे निसर्गप्रेमी इथे आहेत की खूप जवळनं आनंद घ्यायचा होता त्यांना, त्यामुळे ते अतिशय जवळ गेलेले आहेत. तिथनं पाय सटकला की खालीच. मित्रांनो, इथं एवढं भारी असायचं की आम्ही लहानपणी, आता सीन कसं असायचं की आम्ही ज्या एरियात राहायचो तिथे पोलीस काका होते आणि त्यांचे बंधू होते, सुरेश काका आणि हे पोलीस काका. आमचे हे दोघं जण बंधू होते. यांच्यासोबत आम्ही इथे यायचो. इथे आल्यावरती आम्हाला त्यांनी शिकवलं की पोहायचं कसं ह्या बंधाऱ्यांवरती. म्हणजे आम्ही अशा एरियात राहायचो. आता वाल्लेकरवाडी यापासून जवळ आहे. गावच होता आधी ते. त्यामुळं एकजुटी होती, मोठ्या माणसांची दहशत होती, म्हणजे धाक होता त्यांचा, आणि विचारायचे देखील. जणू तो शेजारचा मुलगा असला तरी त्याला आपल्या मुलाप्रमाणेच वागवायचे लोक. त्यामुळं मित्रांनो, आपुलकी होती एक गावामध्ये. आम्ही यायचो इथं, दिवसभर पाण्यामध्ये असायचो, खेळायचो. त्यांनी शिकवलं आम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित. आम्हाला पोहायला येत त्यांच्यामुळे यायला लागलं. तिथे त्या झाडाखाली सगळे असायचे आणि आम्ही इकडे पोहतोय. एकदम निवांत असायचं सगळं. एकदम भारी वाटायचं की काय रे बाबा, एकदम असं फील एकदम वेगळाच होतं काय. आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत म्हणून हा बंधारा एवढा वाहतोय. नाहीतर त्या एरियामध्ये तो जो बांध दिसतो ना, तिथं पाणी थांबलेलं असतं डेली, आणि तुम्ही त्यामध्ये पोहू देखील शकता. एवढं व्यवस्थित असतं सर्व गोष्टी. मित्रांनो, एवढीच विनंती आहे की व्हिडिओ बघून इथं गर्दी करू नका. मला आठवलेले क्षण
मी तुमच्यासोबत शेअर करायला आलो होतो, पण येऊ नका इथं. पोलिस पोकळ बांबूने मागे फटके मारतील तुम्हाला. सुंदर वातावरण, अतिशय सुंदर. नमस्कार मित्रांनो, कोणचं गाव आणि व्ह्यू बघा. तर मित्रांनो, आपल्याला शांतता तर भेटली आहे. आता पोटात भूक लागली आहे म्हणून आपण आता क्राऊन बर्गरला जाऊ. म्हणजे एकदम असा कडक, असा एकदम कडक बर्गर खाऊ. एकदम तोंडात पाणी सुटेल असं. चला. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहे क्राऊन बर्गर. चला टेस्टी बर्गर खाऊ.